मुंबई महानगर पालिका मुख्यालय में मनपा आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे के साथ नवी मुंबई के विभिन्न मुद्दों के साथ आज थाने के सांसद नरेश मस्के की बैठक संपन्न हुई, जहां इस बैठक में शिवसेना के उपनेता विजय नाहटा के साथ ही नवी मुंबई शिवसेना जिला प्रमुख विजय चौगले, नवी मुंबई संपर्क प्रमुख किशोर पाटकर, पूर्व विरोधी पक्ष नेता और महिला जिला संगठिका सरोज पाटिल, ऐरोली महिला जिला संगठिका शीतल कचरे, साथ ही शिवसेना के तमाम पदाधिकारी, पूर्व नगर सेवक, पूर्व नगर सेविकाएं बड़ी संख्या में उपस्थित थे। इस बैठक में नवी मुंबई से जुड़े प्रश्नों के साथ ही शिवसेना के पूर्व नगर सेवकों के प्रभाग से जुड़े प्रश्न, पुनर्विकास से जुड़े विषयों के साथ ही जिला प्रमुख विजय चौगले द्वारा वाशी छत्रपति शिवाजी महाराज चौक परिसर में शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाला साहेब ठाकरे और धर्मवीर आनंद दिघे जी के पुतले का निर्माण करना जैसे मुद्दों को उठाया गया, जहां इस बैठक में आयुक्त डॉक्टर कैलाश शिंदे ने सकारात्मक प्रतिसाद दिया। बैठक के उपरांत सांसद नरेश मस्के ने मीडिया से संवाद साधा। नवी मुंबई महानगरपालिका विभागातील अनेक प्रश्न, सिडको असेल, MIDC असेल, नवी मुंबई महानगरपालिका अशा या त्रिकोणामध्ये बरेचसे विषय पेंडिंग आहेत। काही अल्प उत्पन्न, अति अल्प उत्पन्न विभाग ज्या काही सिडकोच्या सोसायटी आहेत त्यांची जी काही कामं आहेत ती काही पेंडिंग आहेत। काही ठिकाणी रहदारीची समस्या आहे, काही ठिकाणी अंतर्गत बायपासचा रस्ता आहे, काही ठिकाणी नाल्यांचा विषय आहे, काही ठिकाणी शाळा तयार झालेल्या आहेत पण सुरू नाही झालेल्या आहेत। असे बरे कामगारांचे काही विषय आहेत, परिवहन कर्मचाऱ्यांचे काही विषय आहेत, असे बरेचसे प्रश्न पेंडिंग होते। त्या संदर्भात उकल काढण्याच्या दृष्टीने नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांशी आज आमची चर्चा झालेली आहे। विजय चौगले साहेबांनी आत्ताच एक मागणी केलेली आहे की शिवाजी चौकामध्ये शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा पुतळा उभारणे ही सुद्धा आम्ही पत्र असताना दिलेलं। असे बरेचसे जे काही पेंडिंग विषय होते, नगरसेवकांना जे जरी आता ते माजी असतील तरी त्या विभागात ती लोक काम करत असतात, त्या ठिकाणी आमचे पदाधिकारी काम करत असतात। दैनंदिन ज्या काही समस्या भेडसावतात त्याविषयी त्यांच्याशी आज चर्चा केली गेली। पुनर्विकासाचा जो काही मोठा प्रश्न या ठिकाणी आणि त्याला मोठी चालना या ठिकाणी मिळणार आहे, त्यामुळे एक खिडकी योजना चालू करणं, त्यासाठी परमिशन करता काही ठिकाणी धोकादायक इमारती, एक लोकांचा असा संशय आहे की काही विकासकांच्या नादाला लागून महानगरपालिकेचे अधिकारी त्या सोसायट्या राहण्या योग्य आहेत तरी विकासासाठी त्या धोकादायक म्हणून डिक्लेअर करत आहेत। त्यांचे जे काही विषय असतील अशा संदर्भात अशा बरेचसे जवळजवळ 100 ते 150 विषयासंदर्भात आज आयुक्तांशी आमची बैठक झाली। माननीय नाहटा साहेब आणि चौगुले साहेब आणि आमचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते। साधक बाधक चर्चा होऊन बऱ्याचशा विषयांवरती निर्णय घेण्यात आला आणि काही विषय जे पेंडिंग असतील त्या संदर्भात पण लवकरात लवकर कार्यवाही होईल अशा पद्धतीने आजचं कामकाज झालं। पुनर्विकासाला मिळणारा FSI आणि असं असलं की सगळीकडे नवी मुंबईत सगळीकडे विषय असतात, परंतु उगाच जर बिल्डिंग जर सुस्थितीत असेल आणि लोकांची जर त्याला आहे त्या बिल्डिंगमध्ये राहण्याची तयारी असेल तर कुणालाही जबरदस्ती करून घराच्या बाहेर काढता येणार नाही। पावसाळ्यामध्ये जर आपण ती बिल्डिंग धोकादायक ठरवली आणि पावसाळ्यात जर धोकादायक नसेल आणि तिला जर कोणाला हाताशी धरून अधिकाऱ्यांना जर ती धोकादायक ठरवली आणि लोकांना बाहेर काढलं तर मानवतेच्या दृष्टीने चुकीचं आहे, तो अन्याय आहे। या संदर्भात महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही सांगितलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत की तुम्ही तुमचे स्ट्रक्चरल इंजिनियर त्या ठिकाणी पाठवा, तुम्ही त्याची तपासणी करा की नक्की ही बिल्डिंग धोकादायक आहे का, नाहीतर त्या लोकांवर पावसाळ्यामध्ये अन्याय होईल आणि त्यांनी तो तसा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।